लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहिलं आहे की वसुहत्याने कोणाला तरी कॉल केलेला असतो आणि तिने त्या माणसाला सांगितलेलं असतं की नंदिनीला घराच्या बाहेर मारायचं आणि त्याचा सगळा आळ जीवावर आला पाहिजे। जेव्हा जीवा ऑफिसला जायला कामाला घराबाहेर पडेल त्याच वेळेस ही संधी साधायची आणि असं वाटलं पाहिजे की हे सगळं काही जीवाने केलं आहे, आपल्यावरती काहीही येणार नाही याची पूर्वतयारी करून ठेवायची। तो माणूस या सर्व गोष्टींसाठी तयार होतो। वसुहत्या फोन कट करते। रम्या वसुहत्याला विचारत असते की तो माणूस नक्की आहे तरी कोण? आई, मला तरी कमीत कमी सांग, नक्की तुझ्या डोक्यात शिस्त आहे काय? त्यावर वसुहत्या तिला सांगते, जीवाच्या हातून मरणार नंदिनी। जीवाला ह्या गोष्टीचं खूप गिल्ट येईल आणि तो आयुष्यभरासाठी ट्रॉमामध्ये जाईल। पुढे एक मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यानंतर उरला काव्य आणि पार्थ। तसं आणि असं काव्य पार्थचं काही फार एकमेकाबरोबर जमत नाही। त्यात नंदिनी या घरामध्ये टिकून आहे म्हणून काव्या तग धरून आहे। जर नंदिनीच नसली तर काव्याचा इथे राहण्याचा मुळात प्रश्नच येत नाही, त्यामुळे ती सुद्धा हे घर सोडून जाणार। मला माझ्याच घरात नोकर बनवलं ना या लोकांनी, आता मी हे घर कसं उद्ध्वस्त करते ते फक्त तू बघ। त्याबरोबर रम्या म्हणत असते, आई, जे काही करशील त्यामध्ये पुन्हा आपणच अडकणार नाही याची काळजी घे। तू नेहमी हवामहल बांधत जातेस आणि नंतर ते आपोआप कोसळून पडतं अगदी काही क्षणांमध्ये। वसुहत्या तिला सांगते, यावेळेस असं काही होणार नाही, यावेळेस हाताशी धरलेली व्यक्ती फारच खमकी आहे। त्यावर वसुहत्या विचारते, तू प्रत्येक वेळेस अशुभ बोलायचं कधी बंद करशील रम्या? रम्या सांगते, तू जेव्हा शुभ कामं करायला सुरुवात करशील ना तेव्हा आपोआपच मी प्रॅक्टिकल बोलणं बंद करेन। याला अशुभ नाही, प्रॅक्टिकल म्हणतात आई। त्याबरोबर लगेचच वसुहत्या सांगते, जाऊ दे, उगाचच्या उगाच तुझं जास्त ज्ञान माझ्यासमोर पाजळू नको, चल अजून आपली बरीच कामं बाकी आहेत। त्याबरोबर आता इथे आपण पाहतो की जीवा हा नंदिनीला सांगत असतो की नंदिनी, मला आता काहीतरी स्वतःचं काम सुरू करायचं आहे, म्हणजे असं काहीतरी ना की ज्याच्यातून मला तुझ्यासारखं लोकांना मदत करता येईल। त्यावर नंदिनी म्हणते, माझ्यासारखं? त्यावर जीवा सांगतो, हो, म्हणजे तुम्ही बघा ना, तुम्ही कसं लोकांना मदत करता, लोकांकडून आशीर्वादही मिळवता आणि तुमच्यासाठी फायदाही येतोच की। त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, मग तुम्ही बाहेर दुसरीकडे कुठेतरी काम करण्यापेक्षा आमच्याबरोबरच काम करा ना। त्यावर जीवा म्हणत असतो, खरोखर मला तुमच्याबरोबर काम करता येऊ शकतं? मला मिळेल आनंद निवासमध्ये काहीतरी काम? त्यावर नंदिनी म्हणते, का नाही मिळणार, नक्की काहीतरी मिळूच शकतं। जीवा म्हणतो, पण माझ्यासाठी काय काम असू शकतं तिथे? टाईमपास करणं, मस्ती करणं, सगळ्यांना हसवत बसणं? त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा, ही तुमची दुसरी बाजू झाली, पण तुमची आणखीन एक बाजू आहे जी खूप सिरियसली काम करणाऱ्या व्यक्तीची आहे। तुम्ही विसरताय का? पार्थच्या ऑफिसमध्ये जेव्हा प्रेझेंटेशन होतं त्यांना पोचता येणं पॉसिबल नव्हतं, त्यावेळेस पार्थनी तुम्हाला कॉल करून सांगितलं होतं आणि तिथे तुम्ही पोहोचला होता। त्यावर जीवा म्हणतो, मला नाही आठवत आहे हा प्रसंग नंदिनी। त्यावर नंदिनी जीवाला आठवण करून सांगते की तुम्हाला जरी आठवत नसलं तरी मला आठवतंय, त्यावेळेस पार्थ काव्याबरोबर आमच्या घरी गेले होते आणि तिकडून त्यांना निघायला वेळ होणार होता, त्यावेळेस त्यांनी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं आणि नंतर तुमचे कोणीतरी मॅनेजर आहेत मिस्टर जहागीरदार, त्यांनी सुद्धा तुम्हाला फोन केला होता की जीवा सर काय करायचं, त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं होतं की सगळी अरेंजमेंट करून ठेवा। त्यावर पुढे जीवा म्हणतो, मी येतोय। तर नंदिनी म्हणते, बरोबर, त्यावेळेस तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट मिळवलं होतं? त्यावर जीवा सांगतो, अगं ते सगळं ठीक आहे, ते माझ्या फील्ड रिलेटेड आहे आणि तसंही दादाने सगळं प्रेझेंटेशन रेडी करून ठेवलं होतं, मला फक्त आयतं जाऊन ते सगळं वाचायचं होतं, वाचून झाल्यानंतर ते तसंच्या तसं प्रेझेंट करायचं होतं। लहान मुलं कसं शाळेत जातात, शिक्षक शिकवतात तोवर ऐकतात, नंतर पाठांतर करतात आणि उत्तर देतात, अगदी तसा प्रकार होता तो। त्यावर नंदिनी म्हणत असते, पण उत्तर द्यायला सुद्धा धाडस लागतं। तुम्ही आता ऑफिसला जात नसून सुद्धा तुम्ही ऑफिसला जाऊन एवढं सगळं काम जर केलं तर नक्कीच तुम्ही प्रत्येक काम चांगलं करू शकता आणि खरं सांगू, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जे काम कराल ते मनापासून कराल आणि त्यामुळे ते काम नक्की सक्सेसफुल होऊ शकतं। त्याबरोबर जीवा म्हणतो की ठीक आहे, मग जर तुला एवढा विश्वास आहेच तर मी सुद्धा तुझ्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि मी कुठे कच खाणार नाही याची पुरेपूर काळजी घेईन। मग ठरलं, उद्यापासून मी तुझ्याबरोबर आनंद निवासला रोज येणार आहे आणि कामसुद्धा करणार आहे। त्यावर नंदिनी म्हणत असते, पण काम सिरियसली करायचा, खरंच अजिबात आळस किंवा मस्ती कामाच्या वेळी करायची नाही, नंतर तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता। त्याबरोबर जीवा म्हणत असतो, डन, मी कामामध्ये अजिबात मस्ती टाईमपास काहीच करणार नाही, पसारासुद्धा करणार नाही, बस आणखीन काही शब्द हवा आहे का माझ्याकडून? नंदिनी सांगते, नाही, हा एवढा मोठा दिलात ना शब्द, पसारा नाही करणार,
तोच खूप आहे. त्याबरोबर जीवा म्हणतो ठीक आहे, मग उद्या आपण दोघं एकत्र आनंद निवासला जातोय. दोघं असं ठरवतात आणि मग जेवून खाऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी आवरून सावरून जीवा आणि नंदिनी आनंद निवासला आलेले असतात. आता जीवाला नंदिनी बरोबर बघून सगळ्यांनाच जरा आश्चर्य वाटतं. सगळ्यांना वाटतं की जीवा नंदिनीला ड्रॉप करायला आनंद निवासपर्यंत आलाय. तर नंदिनी आता सगळ्यांना सांगते की यावेळेस जीवा मला सोडायला नाही तर आपल्याबरोबर काम करायला आलेत. त्यावर रेखा म्हणते, काम करायला? आणि जीवा दादा म्हणजे आजच्या दिवस ते आपल्याबरोबर थांबणार आहेत का? चला वा, सगळ्यांचा दिवस कसा अगदी आनंदी जाईल जीवादादांच्या येण्याने. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी सांगते की नाही नाही, आता आपला सगळ्यांचा दिवस रोजच आनंदी जाईल. त्यावर एक दुसरी मुलगी म्हणते, म्हणजे जीवादादा तू रोज इथे येणार आहेस का? त्यावर जीवा म्हणतो, हो, कारण मी इथे तुमच्याबरोबर काम करायला लागणार आहे. हे ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सगळेजण छान टाळ्या वाजवतात आणि जीवाला वेलकम करतात. सगळे छोटीशी एक पार्टीसुद्धा जीवाकडे मागतात की आता एवढं आमच्याबरोबर राहणार आहेस तर कमीत कमी पार्टी तर झालीच पाहिजे. जीवा सगळ्यांना छान पार्टीसुद्धा देतो आणि त्याच्यानंतर आता नंदिनी म्हणते, पुरे झालं हां, आता मात्र कामाला सिरियसली सुरुवात करायची आणि सगळ्यांनी कामं करायची. जीवा तुम्हाला सुद्धा सेम नियम? त्यावर जीवा म्हणत असतो, हो कळलं, सेम नियम कळलं. त्याबरोबर आता हळूहळू जीवा रोज नंदिनीबरोबर आनंद निवासला यायला लागलेला असतो. चांगली कामंही करायला लागलेला असतो आणि जीवाची ही प्रगती बघून नंदिनीला सुद्धा खूप जास्त आनंद होत चाललेला असतो. तर आता हे सगळं बघून मालिनी काकूंचा जीव कसा सुखावत चाललेला असतो. त्यांना वाटलेलं असतं की आपल्या मुलांचं कसं होईल, पण जीवाचा संसार तर आता मार्गी लागला. त्याचं एक टेन्शन गेलं, पण अजूनही पार्थचा संसार मार्गी लागलेला नाही आहे. जोपर्यंत पार्थचा संसार मार्गी लागत नाही तोवर माझ्या जीवाला शांती येणार नाही. काव्या ही पार्थला एक्सेप्ट करेल का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. जरी तिला पार्थबरोबर राहायचं नसेल तरी माझी काहीच हरकत नसेल, पण कमीत कमी तिने तर तसं स्पष्टपणे सांगून टाकायला हवं. आधी माझा मुलगा तिच्यामध्ये गुंतत जाईल आणि नंतर जर ती त्याला सोडून गेली तर मग मात्र त्याला ह्या गोष्टींचा त्रास होईल. आणि काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला त्रासात नाही बघू शकत. बस इतकंच मला काय ते माहिती आहे. आता ना मला काव्याबरोबर थोडं स्पष्ट बोलावं लागलं तरीही माझी काहीच हरकत नाही आहे, पण मला माझ्या मुलासाठी काहीतरी मार्ग या सगळ्यातून शोधून काढावाच लागेल. काव्याचं जर बाहेर कोणाबरोबर अफेअर असेल तर तिने ते तसं स्पष्टपणे कबूल करावं सगळ्यांच्या समोर, जेणेकरून कमीत कमी माझ्या मुलाने तिला सोडलं अशी कुठेही वाच्यता होणार नाही आणि माझ्या मुलाची बदनामीसुद्धा होणार नाही. पार्थ चांगला शिकलेला आहे, वेल एज्युकेटेड आहे. त्याला दुसरी सहज कुठलीही मुलगी हसत हसत हो म्हणेल आणि त्याचं दुसरं लग्न होऊन तो सुखाने आयुष्यसुद्धा जगायला लागेल. पण त्याआधी काव्याने काय ते नीट सांगायला हवं, ठरवायला हवं. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ आणि काव्या हे अनावधानाने एका हॉटेलमध्ये भेटलेले असतात. आता तिथे अनिशासुद्धा काव्याबरोबर असते, पण पार्थ तिथे आल्याबरोबर अनिशा तिकडनं पळ काढते. त्याबरोबर आता पार्थ आणि काव्या दोघंच तिकडे उरलेले असतात. दोघांच्याही पुढ्यात कॉफी असतात. पार्थकडे सिनेमन कॉफी तर काव्याकडे आता डार्क कॉफी. दोघंजणं कॉफी पितात आणि त्याच्यानंतर आता लगेचच पार्थ म्हणत असतो, निघूया मग आता इकडनं. त्यावर काव्या सांगते, निघूया कुठे, मला निघायचं नाही आहे. त्यावर पार्थ काव्याला विचारतो, अच्छा निघायचं नाही आहे म्हणजे आणखीन एक कॉफी घेऊया काय? पण मग ठीक आहे, आता ना कॉफी जरा एक्सचेंज करूया. आता सिनेमन कॉफीसुद्धा नको आणि तुम्ही कुठली मागवली होती डार्क ना, ती पण नको, आता काहीतरी वेगळं ट्राय करूया. काव्या म्हणते, देशमुख मला कॉफी प्यायला इथे आता बसायचं नाही आहे, मला अभ्यास करायचा आहे. माझ्या नोट्स इनकम्प्लीट आहेत, त्या कंप्लीट करायच्या आहेत. गणपती बसले होते की नाही आपल्या घरी, त्यामुळे अभ्यास राहिला आहे माझा, तो पूर्ण करायला नको का? आता नोट्स लिहिल्याशिवाय अभ्यास कसा करता येईल? पार्थ म्हणतो, असं आहे होय, मला वाटलं काय माझ्याबरोबर कॉफी प्यायला थांबताय. त्यावर काव्या सांगते की तुम्ही घरी जा, मी येईन घरी. पार्थ म्हणतो, कशाला, मी बसतो ना इथे. काव्य म्हणते, का? त्यावर पार्थ सांगतो, अहो माझं पण थोडं काम आहे, एवढं छान थंड वातावरण आहे, मस्त बसून मी पण माझं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. काव्याला वाटतं पार्थचं खरंच काहीतरी काम आहे, जेन्युअनली पार्थ काम करणार आहे. काव्य म्हणते, ठीक आहे मग खरंच कॉफी मागवायच्या आहेत का? पार्थ म्हणतो, नाही नको, तुम्हाला हवी असेल तर मागवा तुम्ही. काव्य म्हणते, नाही नको, मला जर वाटली तर मी नंतर मध्ये मागवेन. मग काव्य अभ्यास करायला लागते. पार्थ आता लॅपटॉप घेऊन बसलेला असतो. काव्य म्हणते, देशमुख मे बी काम करण्यासाठी ते लॅपटॉप उघडावं लागेल. पार्थ म्हणतो, हो उघडतोय ना. पार्थ आता काव्याच्या समोर लॅपटॉप उघडून ठेवतो. काव्य म्हणते, देशमुख पासवर्ड टाका, काम चालू करा, म्हणजे मी माझं काम सुरू करेन. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हो तेच टाकतोय. आणि मग आता पार्थ पासवर्ड टाकतो. आता पार्थची जी लॅपटॉपचा जो पासवर्ड असतो तो सुद्धा काव्याची डेट ऑफ बर्थ आणि काव्याचं नाव असतं. आता काव्य पार्थला विचारते, पासवर्ड काय टाकलात? त्यावर पार्थ सांगतो, अशा स्वतःच्या पासवर्ड वगैरे प्रायव्हेट गोष्टी इतर कोणालाही सांगायच्या नसतात, कळलं?
त्यावर लगेच काव्या म्हणते मला अक्कल नका सांगू. आणि मग आता लगेचच काव्या तिच्या नोट्स लिहायला लागते. तर पार्थ हा फक्त लॅपटॉप उघडा करून बसलेला असतो. लॅपटॉपवर काडी मात्र काहीच काम करत नसतो. आता पार्थ फक्त अभ्यास करत असलेल्या काव्याकडे एकटक बघत असतो. पार्थला वाटत असतं खरंच अभ्यास करताना ही मुलगी किती शांत आणि चांगली वाटते. अशी जर हिला कोणी बघितली तर खरंच कोणीही सहज हिच्या प्रेमात पडेल. पण एकदा का फिस्कारणाऱ्या मांजरीने फिस्कारायला सुरुवात केली की मग मात्र त्याबरोबर आता काव्या पार्थकडे बघते आणि पार्थला म्हणत असते झालं काम. त्यावर पार्थ म्हणतो चालू आहे. त्यावर काव्या म्हणते देशमुख काहीच नाही करत आहात तुम्ही, बंद आहे तुमचं लॅपटॉप, कळतंय का तुम्हाला. हे बघा जर खरंच काही काम नसेल तर का उगाचच्या उगाच इथे बसून स्वतःचा वेळ वाया घालवताय. त्यापेक्षा घरी जा. घरी जायचं नसेल तर कमीत कमी ऑफिसला जा, ऑफिसमध्ये बसून काहीतरी काम कराल. त्यावर पार्थ म्हणतो मला इथे बसायचं आहे. काव्य म्हणते ठीक आहे बसा, तसंही तुम्ही माझं काय घेऊन बसलाय. मग पार्थ म्हणतो व्हेरी गुड, स्वतःचं काम करायला सुरुवात करा. मग त्यावर काव्य आता ताबडतोब तिचं काम करायला सुरुवात करते. आता पार्थ तिथे बसलेला असतो. काव्य अभ्यास करत असते. वातावरण अगदी छान असतं. आजूबाजूला कपल्ससुद्धा काही बसलेले असतात. आता एक कपल बसलेलं असतं. पार्थची नजर थोडीशी त्यांच्याकडे वळते. पार्थ त्या कपलमध्ये आता स्वतःला आणि काव्याला बघत असतो. त्याला वाटत असतं की इथे काव्य अशी बसलेली असेल आणि माझ्या हातून ती कॉफी पित असेल. आता पार्थ त्या स्वप्नात हरवलेला असताना काव्या पार्थकडे बघते आणि मागे बघते. तर काव्या त्या कपलला बघते आणि म्हणत असते वाईट गोष्ट. पार्थ म्हणतो काय. त्यावर काव्या पार्थला सांगते असं लोकांकडे एकटक बघणं, ते सुद्धा ते प्रेम करत असताना खूप वाईट नजर लागते. त्याबरोबर पार्थ म्हणतो मी कोणाला नजर लावत नव्हतो. इतक्यात आता पार्थ काव्याला समोर गुलाब पकडतो. त्यावर काव्या म्हणते तुम्ही लिमिट्स क्रॉस करताय असं वाटत नाही का देशमुख. त्यावर पार्थ म्हणतो मला माझे लिमिट्स व्यवस्थित माहिती आहेत काव्या. आता पार्थ पुढे काही बोलणार इतक्यात पार्थचा फोन वाजतो आणि पार्थ फोन उचलतो. त्याबरोबर तो फोनवरती बोलत असतो. त्यानंतर आता तो म्हणतो की आता आपण लंच करूनच इकडनं बाहेर पडू. काव्या म्हणते नको, मालिनी काकू चिडतील. पार्थ मालिनीला फोन करतो आणि विचारतो आई जर मी आणि काव्या बाहेरून लंच करून आलो तर तू चिडशील का गं. मालिनी काकू म्हणतात अरे हा काय विचित्र प्रश्न आहे, माझा काय संबंध चिडण्याचा. तू आणि तुझी बायको जर तुम्ही बाहेर गेला असाल तर येऊ शकता की एकत्र लंच करून. त्यावर पार्थ म्हणतो एक मिनिट आई, जरा 1 सेकंद. हां आता बोल. आता लगेचच मालिनी काकू म्हणत असतात की अरे तू आणि तुझी बायको जर लंचला गेला असाल तर त्याचा मला काय प्रॉब्लेम आहे. करा की तुम्ही एकत्र लंच आणि या निवांत, मला काय. पण कधी जाणार आहात लंचला मग. त्यावर पार्थ म्हणतो आत्ता. त्यावर मालिनी काकू म्हणतात अरे पण आता तर काव्या इन्स्टिट्यूटमध्ये असेल ना तिच्या. त्यावर पार्थ सांगतो काव्य माझ्या समोर आहेत आणि आता आम्ही एका मस्त हॉटेलमध्ये बसलोय आणि आता आम्ही आई इथूनच लंच करून येणार आहे. मालिनी काकू विचारतात अरे पण तुम्ही हॉटेलमध्ये कशाला गेलाय आणि काव्य तुला कुठे भेटली. पार्थ सांगतो आई तुला सर्व डिटेल्स घरी आल्याच्या नंतर देतो, आत्ता पुरतं फोन कट करतो. मालिनी काकू ठीक आहे म्हणतात आणि फोन ठेवतात. काव्या पार्थला विचारते तुम्हीच मालिनी काकूंना फोन केलात ना. त्यावर पार्थ सांगतो मी नव्हता केला, आईने फोन केला होता. आईचा फोन आल्यावर मी आईला सांगितलं की आपण बाहेरूनच जेवून येतो. तुम्ही म्हणता ना ते जर आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर पूर्ण युनिवर्स आपल्याला ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतं. आपण बाहेरून जेवून यावं ही पूर्ण युनिवर्सची इच्छा आहे, म्हणून असं झालं. त्याबरोबर आता इकडे जीवा हा चांगलं काम करत असतो. नंदिनी त्याच्यावर खुश असते आणि आता वेळ आलेली असते ती म्हणजे वसुहत्याने सांगितलेल्या कामाची. आता ज्या किलरला वसुहत्याने हे काम दिलेलं असतं तो किलर हा नंदिनीवरती अटॅक करण्यासाठी आलेला असतो. आता आनंद निवासमध्ये कोणीच नसतं, फक्त नंदिनी आणि रेखा असतात. रेखा ही बाहेरच्या बाजूला असते आणि नंदिनी ही आतल्या बाजूला असते. आता तो आतमध्ये माणूस येतो सुद्धा, पण रेखाला जाणवतं की कोणीतरी आतमध्ये गेलं. कोण गेलं हे बघण्यासाठी ती आत येते. त्यावेळेस ती बघते की नंदिनीचं लक्ष नाही आहे आणि तो माणूस तिच्यावरती हल्ला करतोय. नंदिनीला वाचवण्यासाठी रेखा मध्ये पडते आणि त्यावेळेस रेखाला लागतं आणि रेखा जखमी होते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. आता हा सर्व प्लॅन वसुहत्याचा आहे हे मात्र अजूनही कोणाच्या समोर आलेलं नाही आहे, कारण वसुहत्याने त्या माणसाला सांगतानाच असं सांगितलं होतं की हे सगळं घराच्या बाहेर कर, जेणेकरून कोणालाही माझ्यावरती किंवा आपल्यावरती संशय येता कामा नये. आणि त्या माणसाने सुद्धा या गोष्टीची अगदी पुरेपूर काळजी घेतलेली असते. त्यामुळे हे सगळं कोणी केलंय हा खूप मोठा प्रश्न, हे खूप मोठं कोडं सर्वांच्या समोरच पडून राहिलेलं आहे. आता पाहणं हे इंटरेस्टिंग ठरेल की वसुहत्यानेच हे सर्व केलंय, हा सर्व कांड तिनेच उपासलाय. हे कळल्याच्या नंतर जीवा आणि नंदिनी वसुहत्याचं काय करणार, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.